ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये 90% ट्रेडर्स पैसे गमावतात आणि फक्त 10% कन्सिस्टंटली प्रॉफिट करतात. तर फरक काय आहे? फरक हा स्ट्रॅटेजीमध्ये ऑप्शन्स प्राइसिंग समजण्यात आहे. जर तुम्हाला ऑप्शन्सचा डेल्टा, गॅमा, वेगा व्यवस्थित जर समजला, तर ऑप्शन जे आहेत ते पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिसायला लागतात. आणि त्याचा उपयोग जो आहे तो तुमच्या इंट्राडे ट्रेडिंगच्या स्किल जे आहे ते वाढण्यासाठी तिथं होताना दिसू शकतो. मग हा व्हिडिओ जो आहे ना, ह्याच मुद्द्यावरती आपण बनवलेला आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. कारण याच्यामधनं तुम्हाला नक्कीच नवीन गोष्ट जी आहे ती शिकायला भेटणार आहे. आणि त्याबरोबर व्हिडिओचा स्पीड जो आहे तो 1.5x वरती जरी ठेवला, तर त्या माध्यमातून सुद्धा एक चांगली लर्निंग आणि अर्निंग जी आहे ती भेटू. नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये ऑप्शन्स ट्रेडिंग करत असाल, तर कधी ना कधी तुम्हाला हा प्रश्न नक्की पडला असेल. एटीएम ऑप्शन जे आहेत, ते रॉकेट सारखे का होतात? कधी-कधी निफ्टी 100 पॉइंट्सनी मूव्ह होतो, पण ऑप्शन्स फक्त 30 ते 40 पॉइंटनीच का मूव्ह होतो? आणि काही वेळा मार्केट स्टेबल असताना ऑप्शनचे प्रीमियम का वाढतात? या सर्व गोष्टींच्या पाठीमागे ऑप्शन्स प्राइसिंगचे एक गणित असते आणि ते एक वेळ कायम काम करत असते. आणि ते जर समजले, तर ट्रेडिंगकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन जो आहे तो पूर्णपणे बदलू शकतो. आपण आज एक कंप्लीट ट्रेडिंग फ्रेमवर्क समजून घेणार आहोत, ज्यामध्ये मार्केटचं डेली पॉसिबल मूव्ह कसा ओळखायचा, ऑप्शन सिलेक्शन्स कसं करायचं, डेल्टा, गॅमा, वेगा ज्याला ग्रीक म्हटलं जातं, हे कसे काम करतात, ट्रेड घेतल्यावर पेशन्स कसा ठेवायचा आणि रिटेल ट्रेडर म्हणून कन्सिस्टन्सी कशी मिळवायची, हे सर्व काही डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तर नमस्कार, मी रणजित आपलं सर्वांचं स्वागत करतो निफ्टी ट्रेंड मराठी युट्यूब चॅनलवरती. तर सर्वप्रथम मार्केटचा डेली मूव्ह कसा ओळखायचा आहे, हे जर समजून घ्यायचं असेल, तर बऱ्याच ट्रेडर्सला असं वाटत असतं की मार्केट पूर्णपणे रॅन्डम असतो. पण प्रत्येक दिवशी मार्केटचं एक एक्सपेक्टेड रेंज जी आहे ती ठरलेली असते. आणि ही रेंज ओळखण्यासाठी काही मॅक्रो इंडिकेटर जे आहेत ते मदत करत असतात. त्यापैकी एक महत्वाचा इंडिकेटर म्हणजे इंडिया विक्स. इंडिया विक्स हा मार्केटचा व्हॉलॅटिलिटीचा इंडिकेटर आहे. तो मार्केट किती फास्ट मूव्ह करू शकतो याचा अंदाज देतो. उदाहरण म्हणून समजून घ्या, निफ्टी 100 18,000 वरती आहे आणि इंडिया विक्स 12च्या आसपास आहे. अशा परिस्थितीत निफ्टीचा डेली एक्सपेक्टेड मूव्ह साधारणपणे 120 ते 180 पॉइंटच्या दरम्यान असू शकतो. याचा अर्थ असा नाही की मार्केटमध्ये नक्कीच त्याच रेंजमध्ये राहील, पण मोठ्या प्लेयरच्या व्हॉलॅटिलिटीच्या एक्सपेक्टेशनचा अंदाज जो आहे तो आपल्याला या इंडिया विक्सच्या माध्यमातून मिळतो. डेली रेंज ओळखण्यासाठी ऑप्शन चेन अनालिसिस देखील खूप महत्वाचा असतो. ऑप्शन चेनमध्ये मोठ्या इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स आणि स्मार्ट मनी प्लेयर्स नक्की कुठे पोझिशन्स घेत आहेत याची आपल्याला माहिती मिळते. जर निफ्टी 18,000 वरती ट्रेड करत असेल आणि 18,200च्या स्ट्राईक वरती मॅक्सिमम कॉल ओपन इंटरेस्ट असेल, तर त्या लेवलला रेजिस्टन्स मानले जाते. त्याच वेळी जर 17,800च्या स्ट्राईकवर मॅक्सिमम पुट ओपन इंटरेस्ट असेल, तर तो लेवल सपोर्ट म्हणून काम करू शकतो. त्यामुळे 17,800 ते 18,200 त्या रेंज मध्येच त्या दिवसासाठी पॉसिबल ट्रेडिंग रेंज असू शकते. याशिवाय ग्लोबल मार्केट्स फॅक्टर जसे की यूएस मार्केट्स, क्रूड ऑइल प्राइसेस, डॉलर इंडेक्स आणि गिफ्ट निफ्टी काय करतोय हे देखील भारतीय बाजारपेठेवरती मोठा परिणाम जो आहे तो करत असतो. आता आपण ऑप्शन्सच्या कोर कन्सेप्टकडे येऊयात, म्हणजेच ग्रीक्स. रिटेल ट्रेडर्स बहुतेक वेळा ऑप्शन्समध्ये रॅन्डम स्ट्राईक जे आहेत ते बाय करतात आणि नंतर प्रीमियम का मूव्ह होत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करत असतात. पण प्रोफेशनल ऑप्शन ट्रेडर जे आहेत ते ट्रेड करताना ग्रीकला समजून ट्रेड करतात आणि ऑप्शन्स प्राइसिंग प्रामुख्याने 3 ग्रीक्सचा मोठा परिणाम त्यावरती असतो. ते म्हणजे डेल्टा, गॅमा आणि वेगा. डेल्टा हा सर्वात बेसिक ग्रीक आहे. डेल्टा आपल्याला सांगतो की अंडरलिंग असेटमध्ये मूव्ह जर झाला, तर ऑप्शनची प्राइस जी आहे ती किती मूव्ह होईल. कॉल ऑप्शनसाठी डेल्टा साधारण 0 ते 1 च्या दरम्यान असतो. आता आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल समजून घेऊया. समजा निफ्टीचा स्पॉट 18,000 वरती आहे आणि आपण
18,000 सीई म्हणजेच एटीएम कॉल ऑप्शन्स बघत आहोत. समजा त्या ऑप्शनचे प्रीमियम हे 200 रुपये आहे आणि त्याचा डेल्टा हा 0.50 आहे. समजा निफ्टी 18,000 वरनं 18,100 पर्यंत म्हणजे 100 पॉईंटनी जर मूव्ह जर झाला तर ऑप्शनची प्राइस थेरॉटिकली किती मूव्ह होईल याची कॅल्क्युलेशन करूयात. ऑप्शन्स मूव्ह काढण्यासाठी अंडरलिंग मूव्हला डेल्टाने मल्टिप्लाय करणे म्हणजे गुणणे गरजेचं असतं. त्यामुळे 100 पॉईंटची मल्टिप्लाइड बाय 0.50 जर केलं तर ऑप्शनची प्राइस सुमारे 50 पॉईंटनी मूव्ह होऊ शकते. त्यामुळे 200 रुपयांचा ऑप्शन्स प्रीमियम सुमारे 250 रुपयापर्यंत आपल्याला जाताना दिसू शकतं. हे तर झाला बेसिक डेल्टा. दुसरा आता गॅमा समजून घेऊया. गॅमा हा ऑप्शन्स मधील एक डेरिव्हेटिव्ह ग्रीक आहे आणि तो डेल्टा किती फास्ट चेंज होईल याच्याबद्दल माहिती देत असतो. गॅमा जास्त असला तर ऑप्शनच्या प्राइसचं ऍक्सेलरेशन म्हणजे स्पीड हा जास्त असतो आणि हेच कारण असते की एक्सपायरी जवळ एटीएम ऑप्शन्स मध्ये खूप वेगाने मूव्ह होत असतात. आता त्याच एक्झाम्पल कडे परत पाहूयात. समजा निफ्टी 18,000च्या आसपास स्पॉट आहे. 18,000चा सी ऑप्शनचा डेल्टा हा 0.50 आहे. तर गॅमा हा 0.02 आहे. परंतु जर निफ्टी 18,000 वरनं 18,100 पर्यंत मूव्ह जर झाला तर अंडरलिंग स्पॉटमध्ये 100 पॉईंटची मूव्ह झाली. त्यामुळे डेल्टा चेंज काढण्याकरता गॅमाला प्राइस मूव्हने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच गॅमा हा 0.02 मल्टिप्लाइड बाय 100 केला म्हणजे डेल्टामध्ये 0.20 चा चेंज होईल आणि त्यामुळे ऑप्शनची नवीन डेल्टाची व्हॅल्यू जी आहे ती 0.50 वरनं 0.70 होताना आपल्याला दिसेल. आता जर निफ्टी पुढे 18,100 वरनं अगेन 100 पॉईंट्सनी वाढून 18,200 पर्यंत आपल्याला मूव्ह होताना जर दिसला तर ऑप्शन्स मूव्ह काढताना नवीन डेल्टा वापरला जातो. त्यामुळे 100 गुणिले 0.70 म्हणजेच ऑप्शनची प्राइस जी आहे ती 70 पॉईंट्सने मूव्ह होऊ शकते. पहिल्या मूव्ह मध्ये ऑप्शन्स 50 पॉईंटनी मूव्ह झाला, दुसऱ्या मूव्ह मध्ये 70 पॉईंट्सनी मूव्ह झाला आणि त्यामुळेच ऑप्शन्स मूव्ह जे आहे ते 120 पॉईंट्सनी आपल्याला होताना दिसतो. सुरुवातीला प्रीमियम 200 रुपये होता आणि आता फायनल प्रीमियम जो आहे तो साधारण 320 रुपयापर्यंत आपल्याला जाताना दिसतो. यालाच आपण गॅमा इफेक्ट किंवा गॅमा ऍक्सेलरेशन असं म्हणतो आणि म्हणूनच एटीएम ऑप्शन जे आहे ते अचानक रॉकेट सारखा आपल्याला उडताना दिसतो. आता समजून घेऊया वेगा. वेगा ऑप्शन्स प्राइसिंग मध्ये इम्प्लाइड व्होलॅटिलिटीचा चेंज हा इफेक्ट दर्शवतो. कधी कधी मार्केटमध्ये जास्त मूव्ह न देखील होता ऑप्शनचा प्रीमियम वाढतो किंवा कमी होतो त्यामागे वेगा काम करत असतो. उदाहरण म्हणून समजून घ्या 18,000चा कॉलचा ऑप्शनचा प्रीमियम हा 200 आहे आणि त्याचा वेगा 8 आहे. आता समजा मार्केटमध्ये एखाद्या इव्हेंटमुळे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी म्हणजे आयव्ही ही 2% वाढली तर वेगा कॅल्क्युलेशन नुसार ऑप्शनचा प्राइस चेंज काढण्यासाठी वेगाला आयव्ही ने मल्टिप्लाइड करावं लागतं आणि जर या वेगाला 8 ने मल्टिप्लाइड केलं 2% वाढली म्हणून 2 ने तर ऑप्शनचा प्रीमियम हा 16 रुपयांनी आपल्याला किंवा 16 पॉईंट्सनी वाढताना दिसतो. त्यामुळे अंडरलिंग मूव्ह न होता देखील ऑप्शनचा प्रीमियम हा 200 वरनं 216 रुपयापर्यंत आपल्याला जाताना दिसू शकतो आणि हे जनरली बजेट डे, आरबीआय पॉलिसी किंवा जिओ पॉलिटिकल इव्हेंटच्या दरम्यान आपल्याला असे मूव्ह जे ते बनताना दिसतात. चौथा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ट्रेडिंग मध्ये गणित समजून घेणे जितके महत्वाचे आहे तितकेच इमोशनल डिसिप्लिन समजून घेणे सुद्धा गरजेचं आहे. मार्क डग्लस जे की एक ट्रेडिंग सायकोलॉजीवरती आधारित एक पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे आणि एक चांगले ट्रेडर ते होते. त्यांनी असं सांगितलेलं आहे की ट्रेडिंग हा पॉसिबिलिटीचा गेम आहे. कोणताही ट्रेडर मार्केटला कंट्रोल करू शकत नाही पण रिस्क कंट्रोल करू शकतो. म्हणूनच पोझिशन सायझिंग खूप महत्वाचे आहे. उदाहरणार्थ जर एखादा ट्रेडरकडे 1 लाख रुपये कॅपिटल आहे आणि त्याला प्रत्येक ट्रेडमध्ये जास्तीत जास्त 1 ते 2,000 रुपयांचाच रिस्क ठेवणं हे एक डिसिप्लिन अप्रोच असू शकते आणि अशा प्रकारे फिक्स रिस्क जर ठेवली तर ट्रेड झाल्यानंतर पॅनिक डिसिजन जे आहेत ना ते आपले कमी होताना दिसतात. रिटेल ट्रेडरची आणखीन एक कॉमन मिस्टेक म्हणजे न्यूज ड्रिव्हन ट्रेडिंग. बजेट अनाउन्समेंट, वॉर न्यूज किंवा आरबीआय पॉलिसी अनाउन्समेंट दरम्यान मोस्ट रिटेल ट्रेडर जे ते पॅनिक मध्ये ट्रेड घेतात पण प्रोफेशनल ट्रेडर जे ते न्यूज वरती ट्रेड करत नाही. ते प्राइस स्ट्रक्चर वरती ट्रेड करतात. मार्केट अनेकदा न्यूज आधीच प्राइस करून ठेवते आणि रिटेल ट्रेडर उशिरा एंट्री घेतात. त्यामुळे क्लिअर सपोर्ट रेजिस्टन्स प्राइस ऍक्शन स्ट्रक्चर दिसल्याशिवाय ट्रेड न घेणे हे सुद्धा एक सिंपल पण पॉवरफुल रूल आहे. दुसरं महत्वाचं मुद्दा म्हणजे कन्सिस्टन्सी हा रिटेल ट्रेडर साठी सर्वात मोठा चॅलेंज आहे. बरेच ट्रेडर एकाच वेळी अनेक स्ट्रॅटेजीज वापरतात, अनेक इंडेक्स ट्रेड करतात, रिस्क मॅनेजमेंटला इग्नोर करतात. पण
प्रोफेशनल ट्रेडर फ्रेमवर्कला खूप सिंपल असतो. एक इंडेक्स निवडणे, एक स्ट्रॅटेजी फॉलो करणे, फिक्स रिस्क मॅनेजमेंट ठेवणे, ह्या 3 गोष्टी कन्सिस्टन्सी मिळवण्यासाठी पुरेशा असू शकतात. उदाहरण म्हणून घेऊयात. एखादा ट्रेडर फक्त आणि फक्त निफ्टी ट्रेड करतो आणि फक्त ब्रेकआउट स्ट्रॅटेजी वापरतो, तर त्याला मार्केट बिहेवियरचा अनुभव जास्त स्पष्टपणे मिळू शकतो. ट्रेडिंगमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अंडररेटेड स्किल म्हणजे काही न करण्याची कला. प्रोफेशनल ट्रेडर रोज ट्रेड करत नाही. ते पेशन्स ठेवून बेस्ट ऑपॉर्च्युनिटीची वाट पाहतात. मार्केटमध्ये प्रत्येक दिवशी हाय प्रोबॅबिलिटी सेटअप मिळेल असे नाही. क्लिअर ट्रेंड, स्ट्रॉंग व्हॉल्यूम, क्लीन ब्रेकआउट दिसल्यावरतीच ट्रेड घेणे आणि बाकीच्या वेळा मार्केट ऑब्झर्व करणे हीच प्रोफेशनल ट्रेडरचा माइंडसेट असतो. शेवटी ट्रेडिंगकडे गॅम्बलिंग म्हणून पाहण्यापेक्षा त्याच्या पाठीमागचं गणित आणि प्रोबॅबिलिटीचा गेम म्हणून समजून घेणं गरजेचं आहे. ऑप्शन्स प्राइस मध्ये मुख्यतः डेल्टा, गॅमा, वेगा या 3 फॅक्टर्समुळे मूव्ह होतो आणि हे ग्रिप्स समजून जर तुम्ही घेतले, तर ट्रेडिंग जे आहे ते ऑप्शन्स मार्केटमधील बिहेवियर खूप स्पष्टपणे समजू लागतात. त्याबरोबरच डिसिप्लिन, रिस्क मॅनेजमेंट आणि पेशन्स या 3 गोष्टीवरती जर फोकस केलं, तर ट्रेडिंग जर्नी अधिक स्टेबल होऊ शकते. जर तुम्हाला ऑप्शन्स ग्रीक आणि ऍडव्हान्स ऑप्शन स्ट्रॅटेजीज बद्दल आणखी डीप लर्निंग हवे असेल, तर कमेंटमध्ये ग्रीक मास्टर क्लास पार्ट 2 असेल या. पुढील व्हिडिओमध्ये आपण गॅमा स्कॅल्पिंग, आयव्ही क्रश स्ट्रॅटेजीज आणि स्मार्ट मनी ऑप्शन चेन याबद्दल चर्चा करूयात.